खासदार संजय राऊत यांनी अवकाळीवरून मंत्री गिरीश महाजनांवर टीका केली आहे। अवकाळीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं टाकलंय। सरकार अत्यंत असंवेदनशील आहे असं राऊत म्हणतात। मंत्री म्हणून फक्त राजकीय संकट मोचकच असतात का, हा सवाल राऊतांनी उपस्थित करत महाजनांना टोला लगावलाय, ज्यावर नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार केलाय। जळगाव मधले जे लोक मंत्रिमंडळामध्ये किंवा सत्तेमध्ये आहेत त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत। 24 तास राजकारण, कुठेच गिरीश महाजन जे काय म्हणतात त्याला संकट मोचक काहीतरी म्हणतात त्यांना, शेतकऱ्यावरच्या संकटालाही मोचक कुठे असतात? हा फक्त राजकीय संकट मोचकच असतात का राजकारणामध्ये? मंत्री म्हणून जनतेवर जेव्हा संकट येतात, शेतकऱ्यांवर संकट येतात, तेव्हा हे संकट मोचक काही जाणीवेने करताना दिसत नाहीत। फक्त आमदार पळवणं, नगरसेवक पळवणं, पक्ष फोडणं हे संकट मोचकाचं कर्तव्य आहे का? हे दुर्दैव आहे या राज्याचं। सुरुवातीला संजय राऊतांच्या तोंडून खरं वाक्य आलं, ते म्हणाले सरकार संवेदनशील आहे। नंतर त्यांनी सावरासावर केली आणि मग म्हणाले की सरकार असंवेदनशील आहे। संजय राऊत असंवेदनशील सरकार हे महाविकास आघाडीचं होतं। जेव्हा उद्धवजी ठाकरे बांधावर गेले होते आणि शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही 25,000 देऊ, 50,000 रुपये देऊ, दमडी देखील उद्धवजी ठाकरे तुम्ही दिली नव्हती। आता जळगावमध्ये, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, विशेषतः केळी बागांचं नुकसान झालंय। या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सरकारच्या वतीनं देण्यात आले आहे। एवढंच नाही तर तातडीनं नुकसान भरपाई देण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे। इराणनं विजय घोषित करून युद्ध संपवावं, इराणचे माजी परराष्ट्र मंत्री झरीफ यांचं वक्तव्य आहे। अमेरिकन मासिक फॉरेन अफेअर्समध्ये लिहिलेल्या एका लेखात झरीफ यांनी इराणकरता एक योजना सादर केली आहे, ज्याद्वारे ते अमेरिका आणि इस्रायल सोबतचा सध्या सुरू असलेला संघर्ष आपल्या बाजूनं संपवू शकतात। सर्व आर्थिक निर्बंध उठवण्याच्या बदल्यात इराण आपल्या अणु कार्यक्रमावर काही मर्यादा घालू शकतो आणि होर्मुझची समुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली करू शकतो, असं झरीफ यांचं म्हणणं आहे। होर्मुझवर अमेरिकेनं सर्जिकल स्ट्राईक केलाय। इराणच्या केशम बेटावरील बंदरावर भीषण हल्ला आहे। बंदर आणि पायाभूत सुविधांचं अतोनात नुकसान आहे। तर जॉर्डनमधील अमेरिका हवाई तळावर इराणनं ड्रोन हल्ला केलेला आहे। अल अझराक या अमेरिकी हवाई तळावर ड्रोन हल्ला आहे। हा हवाई तळ अमेरिकेकरता अत्यंत महत्त्वाचा हा मानला जातो, कारण याच ठिकाणावरून अमेरिकेच्या लढाऊ विमानांचं उड्डाण होत असतं। बातमी राज्यातली आहे। येडेश्वरी देवीच्या यात्रेतील मुख्य पालखी सोहळ्यावर आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। शेतकऱ्यांवरील अवकाळीचं संकट दूर करावं अशी येडेश्वरीच्या चरणी आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी साकडंही घातलं। आज येडेश्वरीच्या यात्रेची सुरुवात झालेली आहे। आईची पालखी येरमाळामध्ये गावामध्ये आली आहे आणि आपण बघितलं लाखो भाविक प्रचंड उत्साह भक्तीने आईचं दर्शन करायला आले। दर्शन घेतलं, आईचा भरपूर आशीर्वाद मिळालाय आणि आज परत एकदा नेहमीप्रमाणे आपण हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील करू शकलो। तसा वेळ झाला हेलिकॉप्टरला, परंतु योग्य टायमिंग मध्ये सगळं झालं आणि त्याच्याने अजून थोडासा उत्साह सगळ्यांचा वाढतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।